मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शासनाची एक अशी योजना आहे ज्या योजनेअंतर्गत मुलींना राज्य शासनाद्वारे 1,01,000 रुपये इतके अर्थसहाय्य हे केले जाते. सर्वात महत्वाचं म्हणजे एकाच कुटुंबातील 2 मुली या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. मग ही योजना नेमकी कोणती आहे? तर ही योजना आहे लेक लाडकी योजना. मित्रांनो, अलीकडच्या काळात महाराष्ट्र राज्य शासनाने अतिशय महत्वाचा निर्णय घेत या योजनेला अतिशय सुलभ, सोपं आणि सुटसुटीत बनवलेलं आहे, जेणेकरून लाभार्थ्यांना अगदी सहज या योजनेचा लाभ हा घेता येईल. मग व्हिडिओ पाहणारे तुम्ही जर मुलीचे पालक असाल तर मग या व्हिडिओला मध्येच कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या योजनेसंदर्भातील माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तर मग मित्रांनो, याआधी या योजनेसाठी अर्ज करताना कागदपत्रांची खूप मोठी कटकट होती आणि मग या कागदपत्रांच्या झंझटीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी रखडावं लागत होतं. तर मग मित्रांनो, आता महाराष्ट्र राज्य शासनाने याला सुटसुटीत करत 3 मोठे महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत. त्यातील पहिला जो निर्णय आहे तो असा आहे की आता तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरून चक्रा माराव्या लागणार नाही, तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करू शकतात. आणि हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या नजदीकच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये म्हणजे CSC केंद्रावरती जाऊन आपले सरकार पोर्टलवरून या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज हा करून घेऊ शकतात. यानंतरचा जो दुसरा बदल आहे तो असा आहे की आता कागदपत्रांची कटकट संपलेली आहे, कारण आधार कार्ड क्रमांकाच्या मदतीने लाभार्थ्याची आणि आई वडिलांची माहिती ही स्वयंचलित घेतली जाणार आहे आणि त्याचप्रमाणे eKYC द्वारे त्याची पडताळणी देखील केली जाणार आहे. यानंतरचा तिसरा जो बदल असा आहे की या योजनेचे पैसे हे थेट आधार लिंक बँक खात्यात DBT प्रणालीद्वारे थेट जमा केले जाणार आहे. मित्रांनो, DBT द्वारे थेट बँक खात्यात पैसे वर्ग केले जातील, त्यामुळे योजनेचे पैसे थेट मुलीच्या किंवा तिच्या आईच्या आधार लिंक बँक खात्यात वर्ग करण्याची प्रणाली अधिक त्यामुळे गतिमान होणार आहे. यानंतर मित्रांनो, 1ली, 6वी आणि 11वीच्या प्रवेशासाठी शाळाचे जे बोनाफाईड किंवा सरळ ID माध्यमातून डिजिटल पडताळणीला प्राधान्य हे दिले जाणार आहे. मग मित्रांनो, पैसे मिळण्याचे जे 5 टप्पे आहेत त्यामधील हे 3 टप्पे आहेत, 1ली, 6वी आणि 11वी. मग हे पैसे मिळण्यासाठी त्या मुलीचे बोनाफाईड किंवा सरळ ID माध्यमातून डिजिटल पडताळणीला प्राधान्य दिल्यामुळे तिला जो तो हप्ता मिळणार आहे तो मिळणं अगदी सोपं आणि सुटसुटीत होणार आहे. आता मित्रांनो, हे जे बदल करण्यात आलेले आहे त्यामध्ये पिवळे आणि जे केसरी रेशन कार्ड धारक आहे त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची जी वारंवार होणारी सक्ती आहे ती देखील कमी करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारचे बदल हे अलीकडच्या काळात करण्यात आलेले आहे. आता आपण समजून घेऊया की शासनाचे 1,01,000 रुपये त्या लाभार्थ्याला देण्यासाठी जे 5 टप्पे आहेत ती नेमकी कोणती आहे? तर यातील जो पहिला टप्पा आहे तो मुलीचा जन्म झाल्यावरती त्या मुलीला 5,000 रुपये पहिल्या हप्त्यात दिले जातात जन्म झाल्यानंतर. त्यानंतर दुसरा हप्ता जो आहे, ज्यावेळेस मुलगी इयत्ता 1लीत जाते त्यावेळेस तिला 6,000 रुपये इतके अर्थसहाय्य हे केले जाते. यानंतर जो तिसरा टप्पा आहे तो ती मुलगी इयत्ता 6वी मध्ये गेल्यानंतर तिला 7,000 रुपयांचा हा हप्ता दिला जातो. यानंतर जो चौथा हप्ता आहे तो मुलगी इयत्ता 11वी मध्ये ज्यावेळेस प्रवेश घेते, प्रवेश घेतल्यावर 8,000 रुपयांचा आर्थिक सहाय्याचा हप्ता हा राज्य शासनाकडून तिला दिला जातो. यानंतर 5वा व सर्वात मोठा जो हप्ता आहे तो मुलगी 18 वर्षांची पूर्ण झाल्यावर थेट 75,000 रुपये तिला मिळतात. तर अशा पद्धतीने हे 5 टप्पे आहे, ज्या 5 टप्प्यांमध्ये त्या लाभार्थी मुलीला 1,01,000 रुपये हे दिले जातात. आता सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेच्या पात्रतेच्या अटी नेमकी कोणत्या आहेत ते ह्या समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. तर मग मुलीचा जन्म
1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा. म्हणजे ज्या मुली 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्माला आलेल्या आहेत त्याच मुली या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. त्याचप्रमाणे कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असणं अत्यंत गरजेचे आहे. कुटुंबाकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड हे असावे, हा महत्वाचा मुद्दा आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख किंवा त्यापेक्षा कमी असणेही आवश्यक आहे. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे ही योजना कुटुंबातील पहिल्या 2 मुलींसाठी लागू असणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो एकंदरीत ही योजना आहे जी महाराष्ट्र राज्यातील मुलींसाठी अत्यंत लाभकारक आहे. या योजनेसंदर्भातील माहिती थोडक्यात मी माझ्या पद्धतीने, ज्या पद्धतीने मला समजली, जी मला कळली त्या पद्धतीने मी तुमच्यापर्यंत मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न हा केलेला आहे. जर मित्रांनो हा व्हिडिओ, ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून इतरांनाही याबद्दलची माहिती ही मिळू शकेल. आणि अद्याप जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच प्रकारची इन्फॉर्मेशन वेळोवेळी मिळवण्यासाठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.